आज आपण कॅपिटल मार्केट या विषयाकडे वळूयात. तर आपल्याला परीक्षेसाठी कॅपिटल मार्केट म्हणजेच भांडवली बाजार ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ती आपण बघणार आहेत. तर भांडवली बाजार म्हणजे नक्की काय असतं त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. आपल्याला अर्थशास्त्रामध्ये भांडवली बाजार या विषयाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली बाजार कशा प्रकारे चालतोय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या अगोदरच आपण बाजार म्हणजे काय ही कन्सेप्ट जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला भांडवली बाजार या शब्दाचा अर्थ समजेल. तुमच्यासाठी भांडवली बाजार हा नवीन असेल. ही कन्सेप्ट तुम्हाला प्रथमताच ऐकायला मिळाली असेल. त्यामुळे कन्सेप्ट समजण्या अगोदर आपण बाजार म्हणजे नक्की काय हे बघून घेऊया. तुमच्यापैकी बाजारामध्ये सर्वजण गेलेच असणार. बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे विविध प्रकारचे वस्तू दिसतात, ज्या विक्रीसाठी आणलेल्या असतात. बाजार म्हणजेच एखादी मोठी बाजारपेठ, ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या असतात. आणि त्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विकणारे माणसं देखील असतात. त्याला आपण काय म्हणणार? बाजार असे म्हणणार. की ज्या ठिकाणी खरेदी करणारा ग्राहक आणि विकणारा मालक हे दोघे पण असतील. दोघांमध्ये वस्तूची देवाणघेवाण होईल. अशा ठिकाणाला आपण काय म्हणणार? बाजार असे म्हणणार. म्हणजेच काय? मूळतः बाजार म्हणजे अशी गोष्ट की ज्या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे खरेदी होत असते आणि दुसरी म्हणजे विक्री होत असते. कशाची? वस्तूची. तर आपल्याला बाजारामध्ये ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. आपण त्याच गोष्टीला बाजार सांगणार ज्या ठिकाणी एखादी वस्तू खरेदी होईल, तिची विक्री होईल. खरेदी करणारा ग्राहक असेल, विक्री करणारा मालक असेल. अशा ठिकाणाला आपण काय म्हणणार? बाजार म्हणणार. तसंच आहे की कॅपिटल मार्केट सुद्धा एक प्रकारचा बाजारच आहे. यात इतकाच फरक आहे की बाजारामध्ये आपल्याला अनेक वस्तू बघायला मिळतात, परंतु ह्या अर्थशास्त्रीय बाजारात, वित्तीय बाजारात आपल्याला पैशांच्या बद्दल बघायचं आहे. पैशाची कशा प्रकारे देवाणघेवाण होते, पैसे कशा प्रकारे बनवले जातात, म्हणजेच एका पैशांमधून अनेक पैसे कशा प्रकारे निर्माण होतील हे दाखवलं जातं. त्याबद्दल आपण या बाजारामध्ये बघणार आहेत. तर अर्थशास्त्रामध्ये शिकताना सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे वित्तीय बाजार. तर वित्तीय बाजाराचे 2 प्रकार पडतात. त्यालाच काय सांगतात? फायनान्शियल मार्केट. तर पहिला प्रकार आहे पैसा बाजार, त्यालाच सांगतात मनी मार्केट. आणि दुसरा आहे कॅपिटल मार्केट आणि त्याला सांगतात भांडवली बाजार. आणि आपल्याला बघायची आहे भांडवली बाजाराची कन्सेप्ट. तर ह्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे आणि सोपा आहे. तो म्हणजे जो कॅपिटल मार्केट जो असतो, त्या बाजारामध्ये कुठल्याही वस्तूची खरेदी आणि विक्री ही कशी असते? एका वर्षापेक्षा जास्त होत असते. आणि त्याच्या तुलनेने जर आपण बघितलं मनी मार्केट, तर मनी मार्केटमध्ये
कुठल्याही वस्तूची खरेदी आणि विक्री एका वर्षापेक्षा कमी होत असते. आता हेच तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल. समजा एका वर्षामध्ये हं, किती दिवस असतात? 365 दिवस असतात. तर ह्या 365 दिवसामध्ये जर एखादी वस्तू पहिल्या दिवशी मालकाने बाजारामध्ये आणली आणि तीच वस्तू त्या मालकाने 10व्या दिवशी विक्रीला ठेवली आणि त्या 10व्या दिवशीच ती वस्तू ग्राहकाने खरेदी केली. म्हणजेच काय झालं? या ठिकाणी वस्तूची देवाणघेवाण झाली. एकाने एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकली. किती दिवसांमध्ये विकली? पहिल्या दिवशी आणली, 10व्या दिवशी विकली. म्हणजे एकाच वर्षामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. जर असं पण झालं की पहिल्या दिवशी एखादी वस्तू बाजारामध्ये आली, आल्यानंतर ती वस्तू जवळपास 364व्या दिवशी विकली. म्हणजेच काय? खरेदी आणि विक्री त्या वस्तूची झाली. तर अशा वस्तूला आपण काय सांगणार? अशा मार्केटला आपण काय सांगणार? मनी मार्केट. ज्या ठिकाणी एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागत असेल, कशासाठी? खरेदी आणि विक्रीसाठी. त्या मार्केटला आपण काय सांगणार? मनी मार्केट किंवा पैसा बाजार. तर तुम्हाला मनी मार्केट ही कन्सेप्ट समजली असणारच. त्यानंतर आपण बघणार आहेत भांडवली बाजार. भांडवली बाजारामध्ये मी काय सांगितलं की कुठलीही वस्तू ही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये विकली आणि खरेदी केली जाते. समजा सरकार आहे. सरकारने एखादी वस्तू किंवा बॉन्ड मार्केटमध्ये आणलं, बाजारामध्ये आणलं. आपण बॉन्डच्या ठिकाणी असं समजूया की एखादी वस्तू मार्केटमध्ये आणली. सरकारने काय सांगितलं की ही वस्तू मी तुम्हाला देणार. ती वस्तू सरकारने पहिल्या दिवशी तुम्हाला दिली. त्यानंतर सरकारने सांगितलं की 365 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर मी ती वस्तू खरेदी करणार. किती? 365 दिवस झाल्यानंतर. म्हणजेच काय की या ठिकाणी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि कालावधी जास्त झाल्यामुळे त्या मार्केटला आपण सांगणार कॅपिटल मार्केट. तर तुम्हाला इथे ह्या दोन्ही टर्ममधला फरक समजलाच असेल. वित्तीय बाजाराचे आपण 2 प्रकार बघितले. एक पैसा बाजार, त्यालाच मनी मार्केट सांगणार, आणि दुसरा म्हणजे भांडवली बाजार, त्यालाच आपण सांगणार कॅपिटल मार्केट. यातला फरक म्हणजे की ज्या ठिकाणी खरेदी आणि विक्री एका वर्षापेक्षा कमी होत असते त्याला आपण पैसा बाजार म्हणजेच मनी मार्केट सांगणार, आणि ज्या बाजारामध्ये कालावधी हा एका वर्षापेक्षा जास्त असेल कुठल्याही वस्तूची खरेदी आणि विक्री करण्याचा साठी त्याला आपण सांगणार कॅपिटल मार्केट. तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी समजल्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहेत कॅपिटल मार्केटची ॲक्च्युअल कन्सेप्ट. तर प्रथमतः कॅपिटल मार्केट म्हणजे नक्की काय असतं ते आपण इथे अभ्यासणार आहेत. तर या ठिकाणी कॅपिटल मार्केट म्हणजेच भांडवली बाजार याची व्याख्या अशा प्रकारे दिली आहे की ज्या बाजारात शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंडचे युनिट्स यांची काय होत असते? खरेदी आणि विक्री होत असते. म्हणजे काय की हे एक प्रकारचं बाजारपेठ आहे. जसं आपण सांगतो ना एखादी मंडई आहे, भाजीपाल्याची मंडई आहे, तशीच एक प्रकारची ही मंडई आहे. त्या ठिकाणी काय काय असतं? शेअर्स असतात. त्यानंतर काय असतं? डिबेंचर्स असतात. नंतर काय असतं? बॉन्ड असतात.
गव्हर्मेंट सिक्युरिटी असतात, म्युच्युअल फंड असतात. तर ह्या गोष्टींची ह्या बाजारामध्ये खरेदी आणि विक्री होत असते. जसं मंडईमध्ये भाजीपाल्याची विक्री होत असते, त्याच प्रकारे या मार्केटमध्ये शेअरची विक्री होत असते, डिबेंचर्सची विक्री होत असते, बॉन्ड्सची विक्री होत असते, सरकारी सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री होत असते, म्युच्युअल फंडची सुद्धा खरेदी आणि विक्री होत असते. अशाला आपण काय सांगणार? भांडवली बाजार. तर तुम्हाला भांडवली बाजार ही कॉन्सेप्ट समजली असेल. त्यात इतकंच महत्त्वाचं आहे की या बाजारामध्ये दीर्घकाळासाठी म्हणजेच काय की एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काय होतं? भांडवलाची म्हणजेच काय? पैशाची काय होते? उभारणी होते, गुंतवणूक होते आणि देवाणघेवाण सुद्धा केली जाते. म्हणूनच आपण त्या बाजाराला काय सांगणार? भांडवली बाजार असे म्हणणार. तर तुम्हाला इथे भांडवली बाजार ही कन्सेप्ट समजलीच असणार. त्यानंतर आपण एक एक समजून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला शेअर्स म्हणजे काय, डिबेंचर्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय, सरकारी सिक्युरिटीज म्हणजे काय हे लगेचच्या लगेच समजलं नसेल. आपण जसं जसं लेक्चर पुढे जाणार आहेत त्यानुसार एक एक कन्सेप्ट बघणार आहेत आणि त्या आपण इतक्या सोप्या भाषेमध्ये बघणार आहेत जेणेकरून तुम्हाला याची विसर पडणार नाही. याचं आणखीन एक उदाहरण यांनी दिलेलं आहे. जसं की जर एखाद्या कंपनीला नवीन कारखाना उभारण्यासाठी 10-15 वर्षासाठी भांडवल हवे असेल तर ती कंपनी काय करते? शेअर्स किंवा डिबेंचर्स जारी करून भांडवली बाजारातून निधी उभारते. आता तुम्हाला हे एक्झाम्पल लगेच समजलं नसेल. तर एक्झाम्पलमध्ये असं दिलेलं आहे की एका व्यक्तीला एक कंपनी चालू करायची आहे. कंपनी चालू करण्यासाठी तिला काय लागतोय? भांडवल. भांडवलाची गरज आहे आणि त्यामुळे ती कंपनी काय करेल? स्वतःचे शेअर्स जारी करेल. म्हणजेच काय? बाजारामध्ये ते शेअर्स आणणार. शेअर्स बाजारामध्ये आणल्यामुळे काय होईल? लोक जे असतील ते लोक ते शेअर्स विकत घेणार. जेव्हा ते शेअर्स विकत घेणार त्यावेळेस काय होईल? त्या कंपनीकडे भांडवल येईल आणि जे भांडवल येईल त्या भांडवलातून कंपनी काय करेल? स्वतःची ग्रोथ करेल. म्हणजेच काय? स्वतःचा विकास करेल, कामामध्ये चालना मिळवेल. तर हे तुम्हाला इथे समजलं असेल हे उदाहरण. त्यानंतर आपण आता एक एक छोट्या छोट्या कन्सेप्ट बघणार आहेत. तर ह्या टर्ममध्ये लक्षात ठेवण्याची एक छोटासा माइंड मॅप आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये असं दिलं आहे की भांडवल बाजारामध्ये काय होत असतं? भांडवल बाजारामध्ये भांडवलाची उभारणी होत असते, गुंतवणूक होत असते आणि देवाणघेवाण होत असते दीर्घकालीन कालावधीसाठी. तसेच त्या ठिकाणी खरेदी आणि विक्री सुद्धा होते. कशाची खरेदी आणि विक्री होते? तर शेअर्सची होते, बॉन्ड्सची होते, डिबेंचर्सची होते, म्युच्युअल फंडची होते. हा माइंड मॅप तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या माइंड मॅपवरून तुम्ही कॅपिटल मार्केट म्हणजे नक्की काय ही तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहील. हा माइंड मॅप एकदम सोपा आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यात फक्त एक कालावधी दिलेला आहे. कालावधीनंतर त्या भांडवलाचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो ते दिलेलं आहे. त्यानंतर त्या भांडवलाचा नक्की उद्देश काय आहे, कशा प्रकारे आपण तो मिळवू शकतो ते दिलेलं आहे आणि कशाच्या मार्फत आपण ते मिळवू शकतो किंवा कोणत्या माध्यमातून आपण तो मिळवू शकतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यातली सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे शेअर्स. शेअर्स म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे आणि
शेअर्स हा शब्द आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, पेपरमध्ये किंवा इतरांच्या तोंडून सुद्धा ऐकलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेअर्स म्हणजे नक्की काय? तर आपण सांगताना सांगतो की एखादी गोष्ट आपण काय करूया? शेअर करूया. शेअर करूया म्हणजेच काय? वाटून घेऊयात. जसं या ठिकाणी दिलेलं आहे की एक पिझ्झा दाखवलेला आहे. त्या पिझ्झाचे त्यांनी काय केलेले आहेत? तुकडे केलेले आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा एक एक पीस काय केलेला आहे? स्लाइस एकमेकांमध्ये वाटून घेतलेला आहे. म्हणजेच काय? त्यांनी शेअर केलेलं आहे. कोणी? ज्या ठिकाणी ते लोक होते त्यांनी तो जो एक पिझ्झा होता त्याच्या विविध भागांचे तुकडे करून त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केलेलं आहे. तर हे झालं शेअर्स. पण ॲक्च्युअली इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बघायचं आहे तर शेअर्स म्हणजे नक्की काय? तर असं समजा की एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला कंपनी चालू करायची आहे. त्या व्यक्तीने कंपनी बांधलेली आहे. त्यानंतर त्या कंपनीसाठी त्याला काय करायचं आहे? नवीन साहित्य खरेदी करायचं आहे. त्याचप्रकारे तिथे काम करण्यासाठी कामगार आणायचे आहेत. नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणायचं आहे. तर या सर्व गोष्टींसाठी त्या व्यक्तीला भांडवलाची गरज असेल. तर त्यावेळेस ती व्यक्ती काय करेल? स्वतःच्या कंपनीचे शेअर्स बाजारामध्ये जारी करेल. जेव्हा पण ह्या कंपनीचे शेअर्स बाजारामध्ये त्या व्यक्तीने जारी केले त्यावेळेस ह्या कंपनीचे विभाजन होईल. म्हणजेच काय? तर अगोदर ह्या कंपनीचा मालक हा एक स्वतंत्र व्यक्ती होता. परंतु आता असं झालेलं आहे की याचं विभाजन केल्यामुळे कंपनीचा जो मालक असतो तो बदललेला आहे. म्हणजेच काय? की शेअर्स मिळाल्यामुळे कंपनीचे अनेक मालक झालेले आहे. म्हणजे एक प्रकारे आपण त्या कंपनीचे भागीदार आहोत असे पण सांगता येईल. तर तुम्हाला शेअर्स ही कन्सेप्ट समजली असेल. शेअर म्हणजे काय? तर एक प्रकारची विभाजनी ज्यातून आपल्याला काय मिळतं? एक प्रकारचे हक्क मिळतात. कोणते हक्क? तर एक प्रकारचे मालकी हक्क मिळतात. त्यावरती आपण कुठल्याही प्रकारचा दावा करू शकतो कारण आपण त्या कंपनीचे एक प्रकारचे भागीदारक असतो. तर तुम्हाला ही जी शेअर्स आहे ती कन्सेप्ट समजली असेल. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहेत बॉन्ड. बॉन्ड म्हणजे नक्की काय असतं? जसं इथे दाखवलेलेच आहे. एक पेपर आहे. त्या पेपरवरती 100 रुपयाचं स्टॅम्प आहे. आणि तसं पण डेली लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण बॉन्ड पेपर हा बघितलाच असेल. कोर्टाचे विविध प्रकारचे बॉन्ड असतात. 100चा बॉन्ड असतो, 500चा बॉन्ड असतो. हे तुम्ही बॉन्ड पेपर बघितलेच असणार. तसं इकॉनॉमिक्समध्ये बॉन्ड म्हणजे नक्की काय? तर ज्या प्रकारे कोर्टाचे बॉन्ड्स असतात त्याच प्रकारे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये सुद्धा बॉन्ड असतात. तर या ठिकाणी बॉन्ड म्हणजे असं की सरकार किंवा एखादी खाजगी कंपनी. कोण? सरकार किंवा खाजगी कंपनी काय करते? एक असे बॉन्ड आणते. जे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे बॉन्ड कुठे आणते? ह्या भांडवली बाजारामध्ये. कशासाठी? खरेदी करण्यासाठी आणि त्याची विक्री करण्यासाठी. असं समजूया की प्रथमतः सरकारने हे जे बॉन्ड आहेत ते भांडवली बाजारामध्ये आणलेले आहेत. भांडवली बाजारामध्ये हे बॉन्ड आणल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल
की हे बॉन्ड 100 रुपयाला आहेत, म्हणजेच याची किंमत आहे 100 रुपये. सरकारने सांगितलं की हा बॉन्ड मी आज 1 तारखेपासून लोकांना देतोय. किती रुपयाला? 100 रुपयाला. जसं 365 दिवस पूर्ण होतील त्यानंतर मी हा बॉन्ड म्हणजेच कोण? सरकार परत लोकांकडून विकत घेईल. पण त्यावेळेस तो बॉन्ड 100 रुपयाला न घेता 110 रुपयाला घेईल. म्हणजेच 10 रुपये वरचा नफा हा लोकांना मिळेल. यालाच आपण काय सांगणार? बॉन्ड सांगणार. तसंच कंपनीचं सुद्धा तसंच असतं की कंपनीसुद्धा हे अशा प्रकारचे बॉन्ड बाजारामध्ये आणत असते. हे बॉन्ड बाजारामध्ये आणल्यानंतर 1 वर्षानंतर ती लोकांकडून परत घेत असते. म्हणजेच पहिल्या दिवशी लोकांना विकल्यानंतर 365 दिवस पूर्ण झाले की लोकांकडनं तेच बॉन्ड पुन्हा पुन्हा विकत घेऊन घ्यायचे आणि त्या बदल्यात लोकांना जी त्याची मूळ किंमत असेल अधिक जो आपल्याला वरचा जो व्याज झाला असेल किंवा वरची जी रक्कम असेल 10%, 8%, 5% जी सुरुवातीला ठरवली असेल, वरची रक्कमसुद्धा लोकांना द्यावी लागते. अशा प्रमाणपत्राला आपण काय सांगणार? बॉन्ड सांगणार. तर तुम्हाला बॉन्ड ही कन्सेप्टसुद्धा समजली असेल. लोक आहेत, लोक काय करणार? हे बॉन्ड विकत कोणाकडनं घेणार? सरकारकडनं घेणार. सरकार त्यांना 100 रुपयाला विकत देणार. जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल, 1 वर्ष पूर्ण झालं की सरकार पुन्हा त्या लोकांकडनं ते बॉन्ड हिसकावून म्हणजेच मागून घेणार. मागून घेतल्यानंतर त्यावेळेस सरकार त्यांना व्याज आणि जी मूळ किंमत असेल त्या बॉन्डची ती लोकांना देणार. आता आपल्याला इथं समजत नसेल की सरकार हे नक्की कशासाठी करतं, याचा उद्देश काय आहे किंवा ह्या कंपनीज हे का करतात, यातून त्यांना काय फायदा होतो. पैसे तर लोकांना द्यावे लागतात आहेत, बरोबर? म्हणजे फायदा तर लोकांचा होतोय. मग सरकार असं का करतंय? ह्या पण गोष्टी आपल्याला हळूहळू समजतील. जेव्हा इन्फ्लेशन म्हणजेच महागाई हा चॅप्टर येईल त्यावेळेस आपण बॉन्डला डिटेलमध्ये बघूया की बॉन्डचा आणि महागाईचा कशा प्रकारे संबंध आहे. तर आपण आता पुढची कन्सेप्ट बघूया, डिबेंचर्स. डिबेंचर्स म्हणजे काय असतं? तर डिबेंचर्स म्हणजे एक प्रकारचं कर्ज. म्हणजेच काय की एखाद्या कंपनीने स्वतःला डेव्हलप करायचं ठरवलं, त्यावेळेस ती कंपनी काय करेल किंवा त्या कंपनीचा मालक काय करेल? बाजारामध्ये जाईल. कुठे जाईल? बाजारामध्ये जाईल. कशासाठी जाईल? त्याला स्वतःचा विकास करायचा असेल, तंत्रज्ञान पाहिजे असेल, तिथे काम करायला लोक पाहिजे असेल, संसाधनं पाहिजे असतील, तर त्या कंपनीला भांडवलाची गरज असेल. त्या भांडवलामधूनच तो कंपनीचा विकास करू शकतो. त्यावेळेस काय करेल? भांडवलासाठी तो विविध बँकांमध्ये जाईल किंवा दुसऱ्या पण कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, वित्तीय संस्था असतात त्या ठिकाणी जाईल. त्यांना सांगेल की मला भांडवलाची गरज आहे, मला कर्ज हवं आहे. आणि ती काय करेल? कंपनी त्या बँकेकडून किंवा दुसऱ्या संस्थांकडून भांडवल म्हणजेच काय घेईल? कर्ज घेईल. जेव्हा ती कंपनी हे कर्ज घेईल त्यावेळेस कंपनी आणि त्या संस्थांमध्ये एक प्रकारचा करार होईल की
मला दर वर्षाला त्याचं 10%, 20% किंवा 15% जे पण करारामध्ये आपण म्हणजेच हे दोघं ठरवतील त्यानुसार रक्कम मिळाली पाहिजे. म्हणजेच काय, तर कंपनी त्या संस्थेला दर वर्षाला जितकं पण कर्ज घेतलं असेल त्याच्या 10% अमाऊंट म्हणजेच पैसे कोणाला देईल, त्या संस्थेला देईल. जी मूळ आपण समजूया की जी मूळ रक्कम होती ती 1,00,000 रुपये होती. 1,00,000 रुपये ह्या कंपनीने एका संस्थेकडनं घेतले होते आणि त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये करार झाला आणि करारामध्ये असं म्हटलं की दर वर्षाला तुम्हाला 10% हा व्याज म्हणजेच काय कर्जावरती द्यावा लागेल. म्हणजेच दर वर्षाला 10,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील. तर हे 10,000 रुपये कधीपर्यंत द्यावे लागतील, जोपर्यंत कंपनीची गरज पैशाची म्हणजेच भांडवलाची संपत नाही तोपर्यंत. जेव्हा कंपनीला वाटलं की मला भांडवलाची गरज नाही, त्यावेळेस कंपनी काय करेल, जी मूळ रक्कम म्हणजेच किती 1,00,000 रुपये असतील ते आणि दर महिन्याला देत असलेली अमाऊंट जी 10% म्हणजेच किती 10,000 त्या संस्थेला देऊन टाकेल आणि ते दिल्यानंतर कंपनी स्वतः विकास करेल. आता या ठिकाणी असं होतंय, जसं आपण शेअर्समध्ये बघितलं, शेअर्समध्ये काय मिळालेले, लोकांना भागीदारी मिळाली. म्हणजे एक प्रकारे लोकसुद्धा, सामान्य जनतासुद्धा त्या कंपनीचं भागीदार झालेले, म्हणजेच कोण झालेलं, मालक झालेलं. परंतु या ठिकाणी कंपनी भागीदारपणा किंवा शेअर्स दुसऱ्याला देत नसते. म्हणजेच कोणाला, बँकेला देत नसते. त्यामुळे इथे बँकेचा कुठल्याही प्रकारचा हक्क येत नाही. कशाच्या बाबत, भागीदारीबाबत. शेअर्समध्ये आपण मतदान करू शकतो, आपल्याला मतदानाचा हक्क असतो, आपल्याला बोलण्याचा हक्क असतो. का असतो, तर आपण त्या कंपनीचे कोण असतो, भागीदार असतो. परंतु डिबेंचर्समध्ये तशा प्रकारचं नसतं, कारण की डिबेंचर्समध्ये आपण फक्त दुसऱ्यांकडनं काय करत असतो, कर्ज काढत असतो. तर तुम्हाला डिबेंचर्स ही कन्सेप्टसुद्धा समजली असेल. त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय राहतं, आपण भांडवली बाजार बघत आहोत. तर भांडवली बाजारामध्ये म्युच्युअल फंड ही सुद्धा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आता म्युच्युअल फंड हे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलंच असणार. टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज येते, ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवलेलं सुद्धा असतं की म्युच्युअल फंडमध्ये जोखीम आहे, इन्व्हेस्ट करताना सांभाळून करा, हे सुद्धा सांगितलेलंच असतं. तर म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय, तर समजूया की ही आहे सामान्य जनता. कोण आहे, सामान्य जनता, म्हणजेच आपल्यासारखे सामान्य लोक. तर या ठिकाणी असं होतं की हे जे सामान्य लोक आहेत त्यांना अर्थशास्त्राबद्दल कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसतं. कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवायचेत, कोणत्या ठिकाणी पैसे ठेवायचेत, त्यांना त्याची कुठलीही कल्पना नसते. त्यामुळे काय होतं, हे जे लोक असतात ना, ह्या लोकांना आयडिया नसते की आपण पैसे कशा प्रकारे गुंतवून त्याचे नवीन पैसे तयार करू शकतो, याची आयडिया ह्या लोकांना नसते. त्यावेळेस हे लोक काय करतात, एकत्र येतात. एकत्र येऊन एक म्युच्युअल फंडचं ऑफिस असतं, त्या ठिकाणी म्युच्युअल फंडचे कामकाज करणारे विविध लोक असतात.
ते जे कामकाज करणारे जे लोक असतात ते कसे असतात? तज्ज्ञ लोक असतात. अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ लोक या ठिकाणी असतात. त्यांना सर्व प्रकारची जाणीव असते की पैसे कोणत्या ठिकाणी गुंतवायचेत, कशा प्रकारे गुंतवायचेत, जेणेकरून एका पैशाचे अनेक पैसे मिळतील. त्यामुळे सामान्य जनता या ऑफिसमध्ये असलेल्या काम करणाऱ्या लोकांकडे स्वतःचे पैसे गुंतवत असते. गुंतवल्यानंतर हे ऑफिसवाले जे असतात, जे तज्ज्ञ लोक असतात, ते तज्ज्ञ लोक काय करतात? हे जे अमाऊंट असते, जी लोकांकडनं आलेली असते, ती अमाऊंट कशामध्ये इन्व्हेस्ट करते? तर शेअर्समध्ये करते, गव्हर्मेंट बॉन्डमध्ये करते, गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये करते, इक्विटीमध्ये करते. अशा विविध ठिकाणी पैसे गुंतवत असते. आणि पैसे गुंतवताना म्युच्युअल फंड एकाच ठिकाणी नाही गुंतवत, तर 2-3 ठिकाणी गुंतवत असते. याचं कारण असं की एका ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला शाश्वती नसते की पैसे वाढतीलच किंवा पैसे कमी होतीलच. त्यामुळे विविध ठिकाणी पैसे गुंतवल्यामुळे आपल्याला एक शाश्वती मिळते की पैसे कशाप्रकारे मिळू शकतात रिटर्नच्या स्वरूपात, किंवा जर लॉस झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लॉस नको. एका ठिकाणी लॉस झाला तर दुसऱ्या ठिकाणी फायदा होईल. आपला जो असेल बॅलन्स मेंटेन राहील. हे कशाचं काम असतं? म्युच्युअल फंडचं. म्युच्युअल फंड देखील भांडवली बाजारामध्येच काम करत असते. आता तुम्हाला म्युच्युअल फंड, त्यानंतर डिबेंचर्स, त्यानंतर बॉन्ड आणि शेअर्स ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. इथे आपण कॅपिटल मार्केटची रचना बघितली, बेसिक कन्सेप्ट बघितल्या. हे तुमच्या लक्षात आलंच असणार. शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंड. जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजल्या नसतील तर लेक्चर पुन्हा बघा, कारण ह्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे येणाऱ्या लेक्चरसाठी कामाचे आहेत. आणि हे जे 4 कन्सेप्ट आहेत जे आपण बघितले, शेअर्स, बॉन्ड, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड, हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण पुढे सुद्धा ह्या टर्म येणार आहेत. पुढे ह्या टर्म आल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन नको, म्हणजे म्युच्युअल फंड काय असतं, डिबेंचर्स काय असतं. तसेच परीक्षेच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं आहे. MPSCमध्ये ग्रुप सी, ग्रुप डी या ठिकाणी सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात. सध्या झालेला MPSCचा पेपर, याच्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये जो तुमचाच सिलॅबस आहे त्या सिलॅबसमधून जवळपास 8 पैकी 7 प्रश्न हे तुमच्या डायरेक्ट सिलॅबसमधून आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या कुठल्या पण कन्सेप्ट असतील ना, त्या जागच्या जागी क्लिअर करून घ्या. नसेल समजत तर व्हिडिओ पुन्हा बघा. समजत असेल तर ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ स्लो होते तर यूट्यूबला एक ऑप्शन असतं, त्या ठिकाणी आपण स्पीड 1.25 सुद्धा करू शकतो. या ठिकाणी स्लो शिकवण्याचा हेतू हाच आहे की सर्वच विद्यार्थी हे एकसारखे नसतात. त्यामुळे प्रत्येकाला समोरे घेऊन आपण लेक्चर सोप्या भाषेमध्ये सांगत आहेत. ज्यांना वाटत असेल की हे लेक्चर फास्ट होतंय तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की तुम्ही 0.75 या स्पीडने देखील लेक्चर आपण बघू शकतो. म्हणजे कमी स्पीड करून देखील आपण लेक्चर बघू शकतो किंवा स्पीड वाढवून देखील लेक्चर बघू शकतो. लक्षात इतकंच ठेवा की ह्या ज्या कुठल्या पण मी कन्सेप्ट सांगतोय त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे शिफ्ट होऊ नका. तुम्हाला भविष्यासाठी खूपच कामात आहेत. आणि तुम्ही जर अर्थशास्त्रामध्ये शिकत आहात तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट गरजेच्याच आहेत. तुम्ही एक अर्थतज्ञ आहात.
भविष्यातले एक अर्थशास्त्रज्ञ आहात. तुम्ही भारतासारख्या देशाला अग्रेसर बनवू शकतात. त्यामुळे या छोट्या-छोट्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. त्यानंतर आपण पुढे एक कन्सेप्ट आहेत त्यासुद्धा बघणार आहेत. तर प्रथमतः तुम्हाला मी दाखवून देतोय की आपल्याला लेक्चरमध्ये काय-काय बघायचं आहे. तर लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे कॅपिटल मार्केटचे वैशिष्ट्य. कॅपिटल मार्केटचे वैशिष्ट्य झाल्यानंतर कॅपिटल मार्केट म्हणजेच भांडवली बाजाराचे महत्त्व देखील आपल्याला बघायचे आहेत. वैशिष्ट्य बघितल्यानंतर महत्त्व बघूया. महत्त्व झाल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा कुठे होतो, काय होतो ते बघणार आहेत. आणि इतकं झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे भांडवली बाजाराचे घटक. त्या अगोदर आपण हीच कन्सेप्ट बघूया की भांडवली बाजाराचे वैशिष्ट्य काय आहेत. तर इथे आपलं जी बेसिक कॉन्सेप्ट असते, जी लेक्चरसाठी महत्त्वाची असते, ती इथं संपलेली आहे. आणि ह्या कन्सेप्टच्या आधारेच तुमचं जे पुढचं लेक्चर आहे ना ते आधारित आहे. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट आहेत त्या एकदा रिव्हिजन करून घ्या आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरला सुरुवात करा.